देण्यासाठी इच्छुक नाहीये, परंतु कधी कधी छोटी गोष्टीला आपण किती मोठी करू शकतो त्याच्या खालमध्ये दोन उदाहरण झाले. ते गोष्टी लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये अगर तुम्हाला बॅलन्स अगर तुम्ही मेंटेन केले तर एक आदर्श पत्रकारितेचं एक फार मोठा उदाहरण आहे. पत्रकारितामध्ये रॅपिड चेंजेस होऊन राहिले. पहिले प्रिंट होता, फिर टीव्ही आला, त्याच्यानंतर सोशल मीडिया आला आणि त्याच्यानंतर आता एक्सप्लेनर व्हिडिओ आले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर आहे जो आज पत्रकार मला माहिती आहे मोठ्या प्रमाणात करून राहिले. आपण पण प्रशासनामध्ये आज के डेट मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केलेला आहे. कुठलेही केस पेपर तयार करताना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक सपोर्टिव्ह टूल म्हणून वापरतो. परंतु फील्ड रिपोर्टिंग अगर नसणार आहे तर तुम्ही इन्फॉर्मेशन काय करणार? तुम्ही अगर रूम मध्ये बसून फक्त सोशल मीडिया वाचून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्टिंग करून राहिले तर एवढं चूक होऊ शकतो की एक नॅरेटिव्ह वेगळा तुम्ही क्रिएट करू शकतो ज्याच्या कुठलेही ग्राउंड रिपोर्टिंग से कुठलीही गोष्टी सत्यता नाही. मी तुम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये सांगतो, कोविडच्या काळामध्ये अवती साहेब पण तिथे होते आणि एक मेजर चॅलेंज होता बिकॉज मेजॉरिटी पत्रकार घरी बसून बातमी तयार करायचे आणि आयदर ते अत्यंत शॉकिंग परिस्थिती निर्माण करायचे या एक असा नॅरेटिव्ह जो आपण पुश करून राहिले की अत्यंत चांगलं काम सुरू आहे आणि दोनोंच्या मध्यमध्ये कुठेतरी सत्य आहे. पत्रकारिताचे भरपूर आज के डेट मध्ये चॅलेंजेस आहेत. न्यूजपेपर जो आहे ते स्ट्रगल करून राहिले की फील्ड रिपोर्टरला कसं सपोर्ट करायचं, डिझेल आणि पेट्रोलचे बिल कसं भरून जास्त रिपोर्टर ग्राउंड मध्ये कसं टाकायचं की ज्यादा से ज्यादा चांगली बातमी आपल्याकडे येणार पाहिजे. वर्नॅक्युलर न्यूज जो आधी होती जसं मराठीची बातमी, अगदी मराठी पेपरला चॅलेंज आहे की आज एक बटन मध्ये तुम्ही कुठल्याही भाषेची बातमी कुठल्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट आपण करू शकतो. मी आता या ठिकाणी इव्हन बोलताना काय गोष्टी बोललो